मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. शिवरायांचे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो एक अद्वितीय नेता, एक कुशल रणनीतिकार आणि रयतेचा खरा राजा. पण शिवरायांच्या व्यक्तिमत्वाला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांच्या कार्याची आणि विचारांची गहिरी आणि रोमांचक बाजू उलगडते. भाई माधवराव बागल यांच्या गोब्राह्मण प्रतिपालक नव्हे, रयतेचा राजा शिवाजी या लेखात शिवरायांची वेगळीच भूमिका दिसते. प्रबोधनकार ठाकरे आणि भाई माधवराव बागल यांनी मांडलेल्या विचारांवर आधारित या व्हिडिओतून आपण शिवरायांच्या कल्पनातीत राजकीय रणनीतीचा आणि त्यांच्या कार्यांचं विश्लेषण करणार आहोत. चला तर जाणून घेऊया शिवरायांच्या प्रेरणादायी कार्याचा आणि त्यांचं खरं स्वराज्याचं स्वप्न उलगडणारा हा व्हिडिओ. मित्रांनो, या व्हिडिओतील सर्व माहिती आणि शिवरायांबद्दलचे जे काही एकेरी उच्चार असतील किंवा त्यांना ज्या काही उपमा दिल्या असतील त्या आपण या व्हिडिओतील जे पुस्तक आहे प्रबोधनकार ठाकरे यांचे दगलबाज शिवाजी यातील प्रकरण 4 गोब्राह्मण प्रतिपालक नव्हे, रयतेचा राजा शिवाजी, भाई माधवराव बागल यांचे विचार पृष्ठ क्रमांक 64 ते 69 याचे अभिवाचन करणार आहोत. त्यामुळे आपण कोणताही गैरसमज आपला करून घेऊ नये. तर सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भाई माधवराव बागल पुढे म्हणतात, रणजित देसाईंची खुशामत. या गटात मराठी कादंबरीकार रणजित देसाई सामील झाला व त्यांनी इतिहासाची पाने ब्राह्मणांना खुश करण्याकरता सत्याची फिरवाफिरव करून लिहिली. मराठा समाजाला अभिमान वाटेल अशी त्यांची लेखणी आहे. भाषा सोपी आहे, रचना कौशल्य आहे. एखादी स्त्री रूपवान आहे पण तिने ते सौंदर्य धनप्राप्तीसाठी विकले असल्यास लोक तिचा तिटकाराच करतील. रणजित देसाई यांनी रामदासाला राज्याभिषेकाला अगोदर आपल्या कादंबरीत आणला. ती कादंबरी असली तरी त्या साधनाने इतिहासाचा विपर्यास करणे हा गुन्हा आहे. पण त्याला ब्राह्मण पुढाऱ्यांकडून व त्यांच्या वर्तमानपत्रांकडून गौरव करून घ्यायचा होता. तसा त्यांनी गौरव केला. रामदासाचा आशीर्वाद घेऊन म्हणे ते सिंहासनावर रूढ झाले. समर्थांची भेट घेऊन राजे रायगडी येत होते. महाराज म्हणतात, मोरोपंत हत्तीवर अंबारी बरी चढवली. राज्याभिषेकानंतर देवदर्शनाला अंबारीतून जावे लागले. त्यासाठी हत्ती सजवले. याचा अर्थ राज्याभिषेकापूर्वी रामदासांची गाठ पडली होती असे रणजित वर्णन करतात. या कादंबरीचे पान 215 जिजाबाई रामदासाला म्हणतात, महाराज आपण आलात, दर्शन घडलं. महाराज काळजी वाटते शिवबाची, आम्ही निघतो. आता त्याचे मायेचे कोणी राहिले नाही. ती जबाबदारी आपली. आम्ही आता त्याला तुमच्या ओट्यात टाकतो, त्याला सांभाळा. शिवबा हेच मुळी प्रजेचे पालन करते होते. त्याला रामदासाच्या ओट्यात टाकण्याइतकी रामदासांची पात्रता नव्हती. हा सर्व शिवभक्तांचा व शिवाजीचा रणजितने अपमान करून अक्षम्य गुन्हा केला आहे. शिवाजी दी प्रिगॅमेंटिस्ट KL महात्मे विदर्भ महाविद्यालय इतिहास विभाग हे लिहितात, शिवाजी महाराजांच्या जीवनावर कथा कादंबऱ्या लिहून अगर चित्रपट काढून शिवभक्ती दाखवणे हे हास्यास्पद व मूर्खपणाचे होय. रियासतकार सरदेसाई यांनी दिलेली माहिती कोणती? रामदासाची व महाराजांची राज्यारोहणापूर्वी गाठही पडली नव्हती व ओळखही नव्हती हे पुराव्यानिशी सिद्ध होते. पुढे त्यांची म्हणजेच शिवाजी महाराजांची प्रेरणा स्वयंभू होती. ती कशी? लेखक पुढे म्हणतात, अफझल खानाच्या वधापूर्वीचे म्हणजे 18 फेब्रुवारी 1659 भास्कर गोसाव्याचे दिवाकर गोसाव्यास आलेले पत्र उपलब्ध आहे. ते पुढील प्रमाणे, मी शिवाजी राजेंचे भेटीस गेलो होतो. त्यांनी विचारले, तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी असता? आम्ही रामदासी श्री समर्थांचे शिष्य
चाफळास राहतो ते कोठे राहतात याचा सरळ अर्थ या वेळेपर्यंत शिवाजींना रामदास हे कोण माहीत नव्हते. पुढे केव्हा तरी रामदास हे महाराजांची भेट घ्यायला आले असताना रामदास शिवाजींना खालील वाक्यात टोचून बोलतो, तुमचे देशी वास्तव्य केले पण वर्तमान नाही घेतले. हे स्वतः रामदासच म्हणतात. असे असताना राज्यारोहणाआधी रामदासांची गाठ कादंबरीत लिहून त्यात घालणे किती कृतज्ञपणा. गोविंद चिमणाजी भाटे म्हणतात की शिवाजी महाराजांनी रामदासांची गाठ पडण्यापूर्वीच स्वराज्याची स्थापना केलेली होती. तोपर्यंत शिवाजी महाराजांनी ज्या संघटना बांधल्या, छापे घातले, लढाया केल्या, किल्ले हस्तगत केले, जगाला थक्क करणारी रणनीती व राजकीय मुत्सुद्देगिरी दाखवली, तिचा व रामदासांचा काडीचाही संबंध नव्हता. पुढे प्राध्यापक नर फाटक म्हणतात, शिवाजी महाराजांची स्वराज्य स्थापनेची प्रेरणा कोणाकडूनही घेतलेली नव्हती, परिस्थितीनेच त्यांना प्रेरणा दिली. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र ग्रंथात पान क्रमांक 144 वर धनंजय कीर म्हणतात, रामदासांची सामाजिक भूमिका माणसाची मूल्य ओळखणारी नसून ती ब्राह्मणांची वर्णवर्चस्वाची नि ब्राह्मण जातीची महती गाणारी होती. रामदासी पंथाचे लोक तर पहिल्यापासूनच जातीदुराभिमानी व कडवे म्हणून प्रसिद्ध आहेत. आचार्य भागवत लिहितात, शिवाजीच्या कर्तृत्वाचा उगम रामदासांकडे आहे असे म्हणणे निराधार आहे. शिवाजीचे कर्तृत्व पाहूनच रामदासाला राजकीय विचार सुचले, एरवी सुचले नसते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आप्पासाहेब पवार म्हणतात, शिवाजी महाराजांना रामदासांची शिकवण होती ही गोष्ट संपूर्ण निराधार आहे. ज्यांना शिवाजी महाराजांचे मोठेपण खपत नाही व ज्या वर्गाने त्यांच्या हयातीत त्यांना त्रास दिला तोच वर्ग अद्याप हा उपहासच करीत आहेत. रामदासांची शिकवण शिवाजीने घेतली असती तर महाराष्ट्राचे ऐक्य त्यांना केव्हाच साधता आले नसते. रामदास ही शत्रूंचे हेर होते. इतकेच नव्हे तर हिंदूंतील ब्राह्मणेतर अस्पृश्यांची एकी घडून आणता आली नसती आणि महाराष्ट्राला गुलामगिरीतून मुक्त करता आले नसते. वीर उत्तमराव मोहिते म्हणतात, रामदास हे शिवाजींचे गुरु तर मुळीच नव्हते, ते आदिलशहा व औरंगजेबाचे हेर होते. नेताजी पालकर मोगलांच्या छावणीतून गुप्तपणे निसटला आणि साताऱ्यात शिवाजीस भेटला. शिवाजीने त्याला आपल्या अधिकारात हिंदू करून घेतले. हे क्रांतिकारकच कृत्य होय. लोकांच्या त्यावेळच्या समजुतीप्रमाणे राज्याभिषेकाशिवाय राजा नव्हे असे असल्यामुळे त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. तथापि शिवाजीने यापूर्वीच रायगड जिंकल्यावर ते स्थळ राजधानी म्हणून निश्चित केले व तेथे जरूर त्या इमारती बांधावयास सुरुवात केली होती. रायगड राजधानी करावी हा निश्चय राज्यारोहणापूर्वीच झाला होता, परंतु हा विधी समंत्रक यथाविधी करावा व स्थापित राज्यास धर्मराज्याचे स्वरूप द्यावे. राजासही आपल्या प्रजेच्या कल्याणाप्रित्यर्थ करावयाच्या कृत्यांसंबंधी राजाने स्वतःच धर्मबंधनांनी बांधून घेऊन राज्याभिषेक विचार व्हावा. हा विचार गागाभट्टांचा. त्याने राजास व राजाने इतरास सांगितला, तो सर्वांस मानवला व तसा राज्याभिषेक विधी झाला. अखिल भारतीय विद्वानात गागाभट्टास स्थान होते, म्हणून त्यांच्या कवीस प्रांतिक किंवा स्थानिकपणा राहिला नाही असे विचार श्री रा वि ओतुरकर यांचे आहेत. पुढे लेखक म्हणतात, रामदासांचे कार्य ही कल्पनेची दौड आहे. ती कशी? येथे रामदासांचा कोठेही संबंध येत नाही, पण हे अनेक दुष्टात्म्यांना पाहावले नाही व पाहावत नाही. हे रामदासाला शिवाजींच्या डोक्यावर नेऊन बसवतातच. माझा अनुभव म्हणजे लेखकांचा अनुभव ते इथे व्यक्त करतात. 1925 सालची गोष्ट. त्यावेळी कोल्हापुरातील राजाराम हायस्कूल हे शुक्रवार पेठेत होते. त्या हायस्कूलचा हेडमास्टर अय्यर नावाचा ब्राह्मण होता. त्याने
त्रैमासिक काढले होते त्यावर चित्रकाराकडून एक चित्र काढून घेतले होते. शिवाजी व रामदास असे. रामदास उभा आहे व शिवाजी नतमस्तक होऊन त्याला प्रणाम करीत आहेत. रामदास त्यांना आशीर्वाद देत आहे. तो कसा, तर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून नव्हे तर पायाचा पंजा मस्तकावर ठेवून बेशरमपणाची परमावधी. पुढे लेखक म्हणतात, गुणसागर शिवाजी ते कसे हे चित्र नजरेस येताच आमच्या हंटर साप्ताहिकात त्याची भरपूर हजेरी घेतली. बेळगावच्या राष्ट्रवीरचे संपादक शामराव देसाई, पुण्याच्या विजयी मराठ्याचे संपादक श्रीपतराव शिंदे यांनीही खूपच हजेरी घेतली. अखेर अय्यरला माफी मागावी लागली. चित्रपटातही असाच देखावा दाखवला गेला होता. तेव्हा अमरावतीच्या नागरिकांनी तो पडदा फाडून टाकण्यास धाव घेतली. महात्मा फुले चरित्र धनंजय कीर यांनी पान क्रमांक 253 वर अशी नोंद केली आहे. भारतात नवीन युग सुरू करणारा शिवाजी हा एक महापुरुष होता. रामदास शिवाजीचा गुरु आणि मार्गदर्ता होता. येथपर्यंत ब्राह्मण इतिहासकारांनी इतिहासातले सत्य ताणावे हे योग्य नव्हे. रामदास चिपळूणकर टिळक पंथाचा गुरु होता. रामदास रामोपासक होता तर शिवाजी शिवभक्त होते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विषयक कर्तृत्वामुळे समर्थांची सल्लामसलत नव्हती तर गुप्तपणे मदतही सुरू होती असे म्हणण्यापर्यंत अर्वाचीन स्वयंभू किंवा संप्रदाय दीक्षित समर्थ भक्तांनी मजल मारली. अशा तऱ्हेची फारच मोठी कामगिरी समर्थांच्या झोळीत टाकण्याचे कौशल्य आपल्या कल्पनेची बेफाम दौड मारणाऱ्या अर्वाचीन समर्थ भक्तांनी दाखवली आहे. समर्थांच्या चाफळ येथील देवस्थानाला जसे शिवाजींचे शत्रू विनायकराव आणि बाजी घोरपड्याचे सहाय्य लाभले तसे मोऱ्यांचेही सहाय्य मिळावे म्हणून रामदास शिवरायांकडे ये जा करीत होते. धनंजय कीर पुढे म्हणतात, शिवाजी हा आदर्श नेता होता. नेता हा चारित्र्यवान, त्यागी व सदाचारी असला पाहिजे तरच तो संघटना बांधू शकतो व केडर निर्माण करू शकतो. आजचे सर्वच नेते या आदर्शापर्यंत पोहोचू शकतील असे नाही. आजच्या या नेत्यांना हे कळले पाहिजे की राजसत्ता ही स्वतःच्या नातेवाईकांच्या स्वार्थ सिद्धीसाठी नसते तर ती जनतेच्या कल्याणासाठी असते. शिवाजी महाराज म्हणजे अथांग गुणाचा सागर. त्यांच्या भूतदया आणि मानवतावादावर लिहावे, नीतिशास्त्रावर लिहावे, रणनीतीवर लिहावे, व्यवहारी जीवनावर लिहावे, ध्येयवाद, व्यवहार आणि मुत्सुद्देगिरी यावर लिहावे. त्यांचे चरित्र म्हणजे अनेक विषयांचा वस्तुपाठ. 300 वर्षे गेली तरी शिवनामाची जादू जिवंत आहे, ती स्फूर्ती देत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा कानावर पडताच सारा खेडूत विजेचा धक्का बसल्याप्रमाणे जागा होतो. झोपी गेलेले वाघ डरकाळ्या देत बाहेर पडतात. शाहिरांचा हात नकळत डफावर पडतो. हलग्या वाजू लागतात. रणशिंग फुंकले जाते. पोरे नाचू लागतात. म्हातारे तरुण होतात. मिरवणुकीत भाग घेण्याकरता स्त्रिया धांदल करतात. उत्स्फूर्त गाणी अंतःकरणातून बाहेर पडते. शिवबा ये रे ये, राष्ट्ररणी व्हावयास सेनानी, शिवबा ये रे ये. अशा प्रकारचे उत्स्फूर्तपणे भाषेतील हे विचार भाई माधवराव बागल हे मांडतात. शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते तर ते रयतेचे खरे संरक्षक होते. त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे रयतेचा हितकारक विचार होता आणि त्यांच्या कुशल रणनीतीमुळेच स्वराज्याची स्थापना शक्य झाली. भाई माधवराव बागल आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी मांडलेल्या विचारांमधून आपल्याला शिवरायांच्या व्यक्तिमत्वाची नवी आणि विचारप्रवर्तक बाजू समजून आली. शिवरायांच्या कार्याने आणि त्यांच्या दूरदृष्टीने आपल्याला फक्त प्रेरणा मिळत नाही तर जीवनाला एक नवा दृष्टिकोनही मिळतो. त्यांच्या कार्याची शिकवण आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. शेवटी आपण सर्वजण म्हणूया शिवाजी महाराज की जय. आणि मित्रांनो, कमेंटमध्ये सुद्धा शिवाजी महाराज की जय म्हणायला
विसरू नका आणि त्यांच्या स्वराज्याच्या विचारांना पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.